माजी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे यांच्या अप्रकाशित आत्मचरित्रातील उतार्यांचा हवाला देत राहुल गांधी यांनी चीनच्या घुसखोरीबाबत केलेल्या वक्तव्यावर सत्ताधाऱ्यांचा जोरदार आक्षेप. राहुल गांधी जनतेची दिशाभूल करत आहेत असा आरोप करत संबंधित पुस्तक सभागृहासमोर सादर करण्याचं संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचं आव्हान. सभागृहाशी संबंधित नसलेल्या अप्रकाशित गोष्टींचे आणि वर्तमानपत्रातील माहितीचे दाखले देणं नियमांना आणि परंपरांना धरून नाही, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला. काँग्रेसच्या काळात भारताने आपला मोठा भूभाग गमावल्याचं सांगत भारत चीन सीमावादावर बोलण्याचा राहुल गांधी यांना कोणताही नैतिक अधिकार नाही, किरेन रिजिजू यांचा घणाघात. संसदेत राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरच्या आभारदर्शक ठरावावर चर्चेला सुरुवात. हे अभिभाषण देशाच्या भविष्यासाठी एक प्रेरणादायी दृष्टिकोन, सत्ताधारी सदस्यांचे गौरवोद्गार. परराष्ट्र व्यवहार मंत्री एस जयशंकर आजपासून अमेरिकेच्या दौऱ्यावर, महत्त्वाच्या खनिजांसंदर्भातल्या बैठकीला राहणार उपस्थित. उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर प्रथमच सुनेत्रा पवार कराड इथल्या प्रीतिसंगमावर नतमस्तक. सुरक्षा रक्षक विदीप जाधव यांच्या कुटुंबियांची घेतली सांत्वनपर भेट. अजित पवार यांच्या निधनावरून राजकारण करण्याची ही वेळ नव्हे, चौकशी पूर्ण झाल्यावर अंतिम अहवाल आल्यानंतर निष्कर्षापर्यंत पोहोचू, केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा स्वतंत्र विचारसरणीचा पक्ष असून निर्णय घेण्यासाठी सक्षम. भाजपने कोणताही निर्णय घेण्यास भाग पाडलेलं नाही, सुनील तटकरे यांनी केलं स्पष्ट. मुंबई महापालिका निवडणुकीतल्या पराभवावर मनसेचं चिंतन. मुंबईत भाजपला पाठिंबा देण्याबाबत अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, मनसेने केलं स्पष्ट. मुंबई महानगरपालिकेत भाजपा गटनेतेपदी गणेश खणकर तर शिवसेनेच्या गटनेतेपदी अमेय घोले यांची निवड. आणि भारताची युवा स्क्वॉश अनाहत सिंगने अमेरिकेत झालेल्या स्क्वॉश ऑन फायर ओपन स्पर्धेचं विजेतेपद पटकावून घडवला इतिहास. नमस्कार,